गुड आफ्टरनून. आपण आज जे टेस्ट फर्स्ट झाली आपली त्याच्या आपण सायन्सचे क्वेश्चन बघतोय. त्याआधी आपण थोडंसं बेसिक जे काही सिलेबस जो आहे किंवा आपल्याला तयारी कशी असली पाहिजे त्याच्यावरती बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, राज्यसभेमध्ये आपण जसं पाहतोय की या एक्झाममध्ये जी सायन्स स्ट्रॅटेजी असली पाहिजे राज्यसभेमध्ये हा जो विज्ञान विषय आहे हा विज्ञान आपण ज्याला सायन्स असं म्हणतोय. तर यामध्ये बेसिकली दर प्रिलिममध्ये 20 ते 22 क्वेश्चन असतात. हे जे 22 क्वेश्चन असतात त्याचं डिव्हायडेशन पाहिलं आपण तर साधारण ते 10 ते 12 क्वेश्चन हे बायोलॉजी वगैरे असतात, त्याला आपण जीवशास्त्र असं म्हणतो. आणि 5 ते 6 क्वेश्चन हे फिजिक्स आणि 5 ते 6 क्वेश्चन हे आपले केमिस्ट्री आणि 1 ते 2 क्वेश्चन हे आपले हेल्थ आणि हायजीनसाठी हेल्थ आणि हायजीनवरती असतं. ठीक आहे, ज्याला आपण आरोग्यशास्त्र असं म्हणतो. बघा, जीवशास्त्र 10 ते 12 क्वेश्चन, त्यानंतर 5 ते 6 क्वेश्चन फिजिक्सवरती असतात, 5 ते 6 क्वेश्चन केमिस्ट्रीवरती आणि 1 ते 2 क्वेश्चन हेल्थ आणि हायजीनवर असतात. हे टोटली जवळपास 22 ते 23 क्वेश्चन हे सरासरी एक्झाममध्ये असतात. हे वेटेज खूप मोठं आहे. जर आपल्या प्रिलिम क्लिअर करायचं असेल तर सायन्स शिवाय पर्याय नाही. तुम्ही सायन्सला मार्क्स घेतले तर तुम्ही 17-18 मार्क्स घेऊ शकले तर तुम्ही नक्कीच प्रिलिम पास होतात. आणि ही प्रिलिम पास होण्यासाठी आपलं काय करायचं असेल बेसिकली तर सिम्पल सांगतो की यामध्ये पहिला माझा टॉपिक असला पाहिजे तो म्हणजे आपले स्टेट बोर्ड्स. ठीक आहे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे स्टेट बोर्ड्स 6वी ते 12वी हे तुमचे खूप चांगले झाले. सॉरी 6वी ते 10वीच करा, 10वी 12वी नको. 6वी ते 10वीपर्यंत स्टेट बोर्ड चांगले करायचे. त्यानंतर एक कोणतंही रेफरन्स बुक घ्या. रेफरन्स बुक वेटेवर तुम्हाला जे हवं असेल ते. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं की भस्के सरांचं असेल भस्के सरांचं वापरा. जर तुम्हाला कोलते सरांचं वाटत असेल तर त्यांचं यूज करू शकतात. पण त्याआधी काय करा, तुम्हाला इथे स्टेट बोर्ड आहे तर त्याच्या नोट्स पण स्वतः बनवून ठेवा. ठीक आहे, स्वतःचे नोट्स असणं खूप गरजेचे आहे कारण तुम्हाला लास्ट टाइम रिव्हिजनसाठी या नोट्स खूप काम पडणार आहेत. ठीक आहे. आता हे जे स्टेट बोर्ड असं साधारणपणे बघा दरवर्षी तुम्ही पाहिलं तर स्टेट बोर्डचे साधारणपणे 10 ते 12 क्वेश्चन पडतात दरवर्षी आणि डायरेक्टली ते पुस्तकातले असतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा 2022 क्वेश्चन होता की हाडांचे प्रकार कोणते आहेत. ठीक आहे ना, देर व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ बोन्स. तर तिथे क्वेश्चन सर्व तरी होतं की देर आर 4 टाइप्स ऑफ बोन्स असतात आणि त्यांनी दिलं होतं ऑप्शनमध्ये 1, 2, 3, 5 वेटेवर. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन सर्व स्टेट बोर्डच्या 6वीच्या पुस्तकात होता. त्यामुळे 6वी ते 10वी हे जे स्टेट बोर्ड आहे तुम्ही खूप चांगले करा, तुमचा नक्कीच त्याचा फायदा होईल. नंतर येतं आता ह्या नोट्स काढायच्या आणि त्याची प्रत्येक वीकला म्हणजे प्रत्येक आठवड्याला रिव्हिजन करा जेणेकरून त्याचा खूप चांगला त्याला त्यांचा फायदा मिळेल. नेक्स्ट असतं तुमचं रेफरन्स बुक. वेटेवर तुम्ही कोलते सर वापरा किंवा भस्के सरांचं पुस्तक वाचा. ठीक आहे, पण त्याच्या मल्टिपल रिव्हिजन झाले पाहिजे. जेवढे रिव्हिजन वाढतील तेवढे तुझे मार्क्स वाढणार आहेत. ठीक आहे, बिलीव्ह मी, रिव्हिजन जेवढं तेवढे मार्क्स तुमचे वाढलेले असतात. तर आपण आता ही जी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला सर्वांना सायन्समध्ये खूप चांगले मार्क पडतील. आपल्या जी टेस्ट होती ती मी बेसिकली आपण सर्व जे काही बेसिक जे स्टेट बोर्ड्स आहेत त्यावर जाऊन टेस्ट ठेवली होती. माझं म्हणणं होतं की बाबा तुम्ही कमी ॲटलीस्ट स्टेट बोर्ड वाचा जेणेकरून तुम्हाला त्या क्वेश्चनचे काय होईल आन्सर सापडले असते. ठीक आहे, तर आपण काय करूया आता आपण बेसिकली आपल्या टॉपिककडे किंवा आपल्या मेन क्वेश्चनकडे येऊया. ठीक आहे, स्टार्ट करूया.